नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बायको कशी असावी. बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. रामायण न वाचलेल्या किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहीत नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. पुत्र असावा तर प्रभू रामासारखा, पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा, भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा, पत्नी असावी तर सीतेसारखी, भक्ती व शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी. पण मित्रांनो, बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी, कारण तीच खरी रामायणकर्त्याची करती आहे. हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षित राहिले आहे. रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं त्यांचा इतिहास आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा. एकदा नारद मुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारद मुनींनी त्यांचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले. ते म्हणाले, अरे मूर्खा, हे पापकर्म कशासाठी करतोस? असे विचारल्यावर, माझ्या बायको पोरांसाठी असं सांगितल्यावर नारद मुनी त्याला म्हणतात, जा तुझ्या बायकोला विचारून ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत का? तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो, असे म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन लाथ मारून घरात घुसतो. बायको मुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकावून विचारतो, बोल, तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही? आता विचार करा. शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक अशिक्षित, अडाणी, परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार? पण नाही, त्या तडफदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता, नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही, असे सडेतोडपणे सांगितले. नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली. गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडतात. तो नारद मुनीची क्षमा याचना करतो. नारद मुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो. ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही की समजा वाला कोळ्याच्या बायकोने, होय आम्ही आहोतच की तुमच्या संग, असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर? नारदाचं काही खरं नव्हतंच, पण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते, अशी रास्त शंका घेता येऊ शकते. पापाचा पैसा कमवणाऱ्या पती परमेश्वराला उमऱ्यातच आडून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे. असे घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चितच वाटचाल करेल. पुन्हा एकदा आपल्या भारतभूवर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणास लाभेल, यात शंकाच नाही. तर मित्रांनो, हा लेख माझ्या वाचनात आला असून मला आवडला म्हणून मी शेअर केला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.